नमस्कार, मी सुरेखा. तारा न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूयात आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. राजारामपुरी पोलिसांची गांजा विरोधी मोहीम धडकपणे सुरू आहे. आज पुन्हा एकदा गांजा विक्री करणाऱ्या एकास अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून सुमारे 34,750 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. CPR मध्ये सेवा सुविधांचं लोकार्पण नामदार मुश्रीफांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी महाराष्ट्रभर दर्जेदार गुणवत्तापूर्ण वैद्यकीय शिक्षणासह रुग्णांची सेवा हेच माझं कर्तव्य आहे. CPR परिसरातील नूतनीकरणाची सर्व कामे डिसेंबर अखेर पूर्ण होतील, असं प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ केलंय. वारसा हक्काने नाव नोंदणी करण्यासाठी 5,000 रुपयाच्या लाचेची मागणी करून तडजोडी अंती 3,000ची लाच स्वीकारल्याप्रकरणी करवीर तालुक्यातील सांगवडे इथला तलाठी अविनाश मधुकर कोंडिगिरेकर व कोतवाल सर्जेराव बंडा कुंभार यांना ACBच्या पथकाने रंगेहात पकडले. सोमवारी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उप अधीक्षक वैष्णवी पाटील यांनी दिली. विमला गोयंका इंग्लिश मीडियम शाळेमध्ये 12वीच्या परीक्षा प्रवेश पत्रिकेवरून खूप गोंधळ उडालाय. प्रवेश पत्रिकेवर वेगळेच विषय आल्याने विद्यार्थ्यांसह पालकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींची व शाळेची चौकशी करून कारवाई केली जाणार असल्याची माहिती सोमवारी व्हिडिओद्वारे शरद गोसावींनी दिली. कोल्हापूर शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला. याबाबत उपाययोजना करण्यात यावी यासह विविध प्रश्नासाठी आज शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख रविकिरण इंगोले यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने महापालिका अतिरिक्त आयुक्त व जल अभियंता यांच्यासोबत बैठक घेतली. मराठी चित्रपट सृष्टीच्या समृद्ध वारशाचं जतन करण्यासाठी कोल्हापूर चित्रनगरीत लवकरच एक भव्य दिव्य चित्रपट वस्तू संग्रहालय उभारण्यात येणार आहे. या संग्रहालयात चित्रपट सृष्टीच्या सुवर्ण काळातील महत्त्वाचे दस्तऐवज, जुन्या चित्रपटांचे पोस्टर्स, कॅमेरे, वेशभूषा, स्क्रिप्ट यासारख्या दुर्मिळ आठवणींचं जतन केलं जाणार आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी दिली. खडकेवाडीतील ग्रामपंचायत खडकेवाडच्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा व विविध विकास कामाचा शुभारंभ नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते पार पडला. यावेळी त्यांनी येत्या 2 वर्षात राहिलेली विकास कामे पूर्ण करून देण्याचं आश्वासनही दिलं. शाहूवाडी तालुक्यातील ससेगाव येथे आबासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जागतिक दर्जाच्या देवाभाऊ केसरी कुस्ती स्पर्धेचं भव्य आयोजन करण्यात आले. या कुस्ती मैदानाला कुस्तीप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय. या प्रसंगी आमदार प्रवीण दरेकर व आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी उपस्थित राहून आबासाहेब पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. राष्ट्रीय जंतनाशक दिनाच्या निमित्तानं 10 फेब्रुवारीपासून राज्यातील 5 जिल्ह्यात हत्तीरोग दूरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहीम राबवण्यात येणार आहे. या राष्ट्रीय स्तरावर राबवण्यात येणाऱ्या मोहिमेचा शुभारंभ केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री नामदार JB नड्डाजी यांच्या हस्ते करण्यात आलाय. कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात कायमच चर्चेत असणारे खासदार पुत्र कृष्णराज महाडिक सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलेत. त्यांचा आणि प्रसिद्ध अभिनेत्री रिंकू राजगुरू हिचा एक फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. तर या होत्या आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. उद्या पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत पाहत राहा तारा न्यूज. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.